झी 24 तास एक पाऊल पुढे। मोनो रेल्वेच्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल MMRDAनं थांबा आणि वाट पहा अशी भूमिका घेतली आहे। मोनो रेल्वेला मिळणारा नागरिकांचे प्रतिसाद तसंच मोनो रेल्वेची सेवा हाताळण्याचा अनुभव लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याचं MMRDAचे मावळते आयुक्त राहुल अस्थाना यांनी स्पष्ट केलंय। लोकल सेवा, मेट्रो सेवा यापेक्षा वेगळ्या तंत्रज्ञानाची रेल्वे म्हणून मोनो रेल्वे ओळखली जाते। भारतात मोनो रेल्वेचं तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरलं जात आहे। त्यामुळे MMRDAनं मोनो रेल्वेबाबत काही निर्णय घेतले आहेत। या तंत्रज्ञानाचा अनुभव, मोनो रेल्वे चालवण्याचा अनुभव MMRDA घेणार आहे। मेट्रोच्या तुलनेत कमी गर्दीच्या ठिकाणाहून जाणाऱ्या मोनो रेल्वेला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो याची चाचपणीही MMRDA करणार आहे। त्यानंतर मुंबई आणि परिसरात मोनो रेल्वेच्या प्रास्ताविक 8 मार्गांबाबत निर्णय घेणार आहे। ऑगस्टमध्ये चेंबूर वडाळा हा पहिला टप्पा सुरू होतोय, तर 2014च्या ऑगस्टमध्ये उर्वरित वडाळा जेकब सर्कल हा दुसरा टप्पा सुरू होणार आहे। पुढचे मोनो रेलचे लाईन्स जरी आपले प्लॅन्समध्ये आहे तरी पण याचा अनुभव घेऊन लोकांचं काय म्हणणं आहे, त्याची युसेज किती आहे ते सगळे बघूनच आपण नवीन लाईन्स मग घेणार आहे। मोनो रेल्वेचा मार्ग बांधताना अपघातापासून ते परवानगीपर्यंतचे अनेक अडथळे MMRDAला पार करावे लागले होते। त्यातच जर नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळाला किंवा वाहतूक सुरू ठेवण्यात MMRDAला अडथळे आले तर चेंबूर वडाळा जेकब सर्कल हा मुंबईतला मोनो रेल्वेचा पहिला आणि एकमेव मार्ग ठरण्याची शक्यता आहे। झी 24 ताससाठी अमित जोशी, मुंबई। आणि आता एक धक्कादायक बातमी, एक मर्सिडीज कार जळून खाक झाली आहे। गुरुवारी दुपारी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गोरेगावला अचानक एका मर्सिडीजला आग लागली आणि धुराचे लोळ उठू लागले। यावेळी मर्सिडीजचा मालक स्वतःच गाडी चालवत होता आणि ते गाडीत एकटेच होते। कारमधून धूर येताना दिसताच ते कारच्या बाहेर आले आणि गाडीपासून लांब गेले। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली, पण मर्सिडीजला ही आग का लागली याचं कारण कळू शकलं नाही। याआधी गेल्याच महिन्यात मुंबईत अशाच प्रकारे ऑडी जळून खाक झाली होती। महागड्या गाड्यांबाबत असे प्रकार होऊ लागल्यानं खळबळ उडाली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।